तर श्री स्वामी समर्थ. सगळं कामावरून मस्त निवांत बसले टीव्ही बघत, पण मग मध्येच अचानक ध्यान आलं का आपल्या घरातल्या आहे ना 2-3 महिन्यापासून आहे तुरी भिजून पडले. त्या काही आणून ना त्यांना म्हणले ते गिरणीतून दळून आणा, पण ते ना काही भरडून आणले नाही. मग म्हणलं चला आपणच आपलं काम केलेलं बरं आहे. ही केव्हा आणते आणि केव्हा दळावीन केव्हा मी तिचं वरण खाईन, कारण तुरीची डाळीचं वरण तर मला सगळ्यात जास्त फेवरेट आहे. मग काय गेलं शेजारीकडे, म्हणलं द्या तुमचं 5 मिनिटं जातं. ते म्हणे 5 मिनिटात तू काय करणार आहे? म्हणलं द्या तर तू घरी तुम्हाला सांगते मग काय करणार आहे. मग जातं बितं आणलं, त्याला सेट केलं आणि लगेच कामाला लागली. घर जातं फिरलं, इकून काही एवढं मोठं ढीग लगे आपल्या पुढं जमा झाला. हे तुम्हाला असं 2 मिनिटात सांगता येऊ राहिलं, पण मग हे करायला ना मग पुरे 2 घंटे गेले. मग काय आपली बेबी अशी शांत बसली होती, म्हणून माझ्या अंगात लई किडा, म्हणून मग लगेच कॅमेरा तिच्याकडे फिरला. बाई आली आणि लगेच सारी पांगापिंग करून दिली. मग ती दळणं झाली. म्हणलं आता जाता आणले, लगेच उडीद बी भिजू घालेले होते, ते वाळून चिळून ठेवले होते, ते बी लगेच घेतले आणि तिची बी सर डाळ करून घेतली. पहिल्या वारीला तर आपली बाई शांत बसली होती, पण दुसऱ्या वारीला काही तिनं ऐकलेली, म्हणून मग लगे आली आणि सुरू केलं म्हणे मम्मी मी करू लागते. म्हणलं बाई करू लागतो. तिला थोडंसं करून नाही दिलं ती काही शांत बसणार नाही, म्हणून म्हणलं बाई मग तू बी कर. मग काय ही बी लगे गर इकडून फिरलं. ही तर लगे अर्ध्या घंट्यातच जिकडे तिकडे केली ती. मग काय पुरी डाळ बिळ भरली, सगळी डाळ बिळ भरली आणि परत ही काही राहीनाच नाही. म्हणलं मग टाक बाई तू बी ना. अशा प्रकारे ना मी पुरी डाळ आज करून टाकली. आणि तुम्ही डाळ घरी बनवता का दुकानातून विकत आणता ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला मी डाळ करायची पद्धत कशी वाटली ते बी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.